ते घागरा चोली लेंगा लेंगा हे बघा असा वाला लेंगा हे पण आहे. ब्लाऊज महाराणी पैठणी बघितलीच पाहिजे. महाराणी नाही बघितलं तर काय बघितलं. फुल क्रेज. थांब कलर आहे हा. फुल पोकोळी बाई. नमस्कार मंडळी, पुन्हा तुमचं स्वागत आहे दी एके ब्लॉग्समध्ये. तुमचा लाडका अनिकेत घेऊन आलेला नवीन ब्लॉग. तर भाई फायनली नवी मुंबईचा ब्लॉग निघालेला आहे. आणि आता मी आहे वाशीमध्ये. वाशी स्टेशन माझ्या मागे आहे. आणि आता आपण चाललो आहोत साडींचं एक्झिबिशन बघायला. आणि तिकडे विविध प्रकारच्या साडीज आहेत. ओके, तर मग हा ब्लॉग आहे माझ्या बहिणींसाठी, ताईसाठी, मम्मीसाठी आणि सगळ्याच महिला मंडळासाठी. तर मग जर तुम्हाला ह्याचे मोर डिटेल्स हवे असतील तर कॅप्शनमध्ये डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण लिहिलेलं आहे की ह्याचा पत्ता वगैरे सगळं आहे. आणि हा एक्झिबिशन आहे 8 तारीख, 9 तारीख आणि 10 तारीख आपल्या सिडकोच्या एक्झिबिशन हॉलमध्ये. तेही बोलतात ना 10 मिनिटाच्या अंतरावरती पण नाही बोलणार. जसं वाशी स्टेशनवरून तुम्ही बाहेर निघालात ना की समोरच त्यांचं पूर्ण लोकेशन आहे. तर मग बघूया की हा ब्लॉग किती इन्क्रेडिबल होणार आहे. चला तर, जर तुम्ही अकाउंटमध्ये नवीन असाल तर दी एके ब्लॉगला सबस्क्राईब करा, तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. चला बघूया कसं काय होणार आहे आजचा ब्लॉग. हे बघा समोरच आहे तिथे एक्झिबिशन, पंडित पैठणी. इकडे आहे वाशी स्टेशन समोर. आणि इकडे तुम्ही आलात समोर तर इकडे तुम्हाला दिसून येईल. हे बघा इथून दिसून येईल, समोरच आहे. तर बघूया कसं होणार आहे आजचा ब्लॉग. तर इंस्टाग्रामवरती एक दिव्या ताई आहे, तिला मला शॉर्ट आउट द्यायचा आहे. का, कारण की तिची रील्स बघूनच मी इकडे शूटसाठी आलो, कारण की मला माहिती नव्हतं. पण ती भाई फुल सपोर्टर आहे. म्हणजे मला तिचे व्लॉग्स एवढ्या आवडतात, एवढ्या भारी व्हिडिओज बनवते ना. तर तिने आज सकाळीच म्हणजे टाकलेली आणि मला ती दुपारी भेटली. तर मी म्हटलं की चल मी पण व्हिजिट करून की कसं काय असणार आहे. आणि आता मदर्स डे पण येतोय, तर मग तुम्ही तुमच्या मम्मीला ही गिफ्ट करू शकता इकडची पैठणी. ओके, आता हे सगळे साईड झाल्यानंतर अजून एक गोष्ट मी तुम्हाला सांगतो. म्हणजे जर तुम्ही कोणती विश करताय आणि ती कंप्लीट व्हायची असेल ना तर देव ना सगळं करायला बघतो. तर आता सीन काय झालेला माहिती आहे की मी अंधेरी स्टेशनवरून निघालो आणि मग म्हटलं की चल जाऊन येऊ वाशीला. आणि मी जसं वडाळा स्टेशनला पोचलो तशी समोरून वाशीची ट्रेन आली. म्हटलं यार ही ट्रेन भेटली पाहिजे. ओके, ती ट्रेन लिटरली तिकडे 10 मिनटं थांबली आहे भाई, 10 मिनटं. कारण की मी म्हटलं की बेलापूरने गेलो, त्यानंतर पनवेलने गेलो ना तर मला रश खूप भेटणार, बसायला नाही भेटणार. म्हणून म्हटलं की आपण वाशीनेच जाऊ. आणि मग ती जर वाशी गेली असतील तर परत 15 ते 20 मिनिटानंतर मला वाशी भेटत असते. पण मी ब्रिज वगैरे पूर्ण उतरलो, तिकीट वगैरे काढली आणि जसा ट्रेनमध्ये चढलो ट्रेन्स माझी निघाली तिकडून. म्हणजे पण बोलतात ना की त्या मोमेंटला मी विचार करत बसलो की भाई की जिकडे जर तुम्हाला जायचं असेल ना मनापासून तिकडे तुम्ही पोहोचता. आणि मी 4:15 काहीतरी कामावरून निघालो आणि आता वाजलेत 6:30 आणि ऑलमोस्ट तिकडे मी पोहोचलो. तर बघूया की भाई हा इन्क्रेडिबल ब्लॉग किती होणार आहे. आणि ह्याच गोष्टीसाठी मी अजून एक्सायटेड आहे, खूप एक्सायटेड आहे भाई. फुल एकदम इथं धुराळा मचवूया आज आपण. तर बघूया, तुम्ही सबस्क्राईब करा आणि सपोर्ट करा भाई. आणि असेच जर एक्झिबिशन कुठे मुंबईमध्ये असतील, नवी मुंबईमध्ये असतील, ठाण्यामध्ये असतील तर मला नक्कीच DM करा दी एके ब्लॉग्सला. आणि माझं इंस्टाग्रामवरती सुद्धा अकाउंट आहे दी अनिकेत कळजुनकर, त्यावरती DM करा भाई. चला तर बघूया. हे फायनली आता पोचलो आहे 8, 9, 10. बघूया आतमध्ये जाऊन कसं होणार आहे पूर्ण सिडको एक्झिबिशन. 8, 9, 10 तारीखला आहे पूर्ण भव्य प्रदर्शन. आणि समोरच आहे तिकडे वाशी स्टेशन आणि इकडे समोर पैठणी. चला बघूया. सरळ रोड आहे भाई. म्हणजे हे असं तुम्हाला बघायला पण भेटेल एक्झिबिशन हॉल कसे आहे तिकडे. मी पहिल्यांदाच आलो इकडे एक्झिबिशनला, कारण की मी नुसता हायवेने बघायचो की हे काय भाई. मला असं वाटायचं की हा स्टेडियम आहे, पण नाही, हा एक्झिबिशन हॉल आहे. हे मला आज कळलं. ओके भाई, यांच्याकडे बघा पद्धतशीर हे अशा साड्या पूर्ण आहेत.
कॉस्टिंग काय चालू होतं? 500 पासून 500 पासून. 1500. ओके. 1500-2000च्या पैठणीत पूर्ण पद्धतशीर पूर्ण असं आहे. इकडे सॉफ्ट सिल्क फ्युजन पैठणी पण आहे तिकडे. त्यानंतर इथे बनारसी वगैरे आहेत आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला पॅटर्न्स वगैरे पण चांगले आहेत. कलर बघा फुल एकदम. आणि माझा सगळ्यात आवडता हा कलर आहे पर्पल मध्ये. हा बेस्ट कलर वाटतो. हे बघा हा कलर पण भारी आहे. हा बनारसी आहे, बनारसी वाला सही आहे. मम्मीला आणलं असतं तर मम्मी भाई फुल फिदा. हा कलर पण लय भारी वाटतो बघा. फुल क्रेझी वाईफ आहे. बिचारा तोंड लपवतोय. भारी आहे. आणि त्याचे सॉफ्ट सिल्क पैठणी पण आहेत. भाई याचा पल्लू बघा बाई. हा आपला सगळेच घालतात हा कलर. गुड भारी कलेक्शन आहेत. मँगो आहेत लोक इकडे दाखवायला. इकडे आहे सेमी तुलसर सिल्क. भारी आहे म्हणजे कलेक्शन यांचे भारी आहेत एकदम. ₹500 ते पुढे 3 लाखापर्यंत पैठणी. 3 लाखापर्यंत मागता येईल असे बघा. फुल पद्धतशीर आहे. सेमी कांजी कलंजली बाई नाव बघा. इकडे आहे सॉफ्ट सिल्क डिझायनर जे तुम्ही ऑफिसेस वगैरे मध्ये पण घालू शकतात. आपल्या ताई बहिणी मम्मी सगळ्या. भाई ही बघा फॅब्रिक एकदम सॉफ्ट आहे भाई. हे पूर्ण दादा दाखवतोय. अशा पॅटर्न मध्ये असणार आहेत ह्या साड्या आहेत ना इकडच्या. या अशा पॅटर्न मध्ये असणार आहेत पूर्ण. एवढा पूर्ण सेक्शनच आहे त्यांचा पूर्ण. तुसार सिल्क बाई काय नाव आहेत रे. पूर्ण नाव आहेत. त्यानंतर इथे काय जामधानी सॉफ्ट सिल्क आहे. त्यानंतर इकडे हा वेगळा पॅटर्न दिसतोय. हा काय आहे सुपर नेट एम्ब्रॉयडरी इकडे फुल क्रेझी. त्याच्यामध्ये कलर्स कोणते आहेत? एवढी सर ओके. पूर्ण कलर त्यातलीच आहे. 4 सगळे कलर आहे तिकडे. 4 ते 5 कलर आहेत. यांच्याकडे 4 ते 5 कलर पण आहे. स्टार्टिंग रेंज काय याची? स्टार्टिंग बघा 2950. एकूण आणि ही आहे बघा ही पण 2950 आहे. आणि ही 2500 आहे. ही 2500. ही 2550. ओके. डिस्काउंट वगैरे करून. डिस्काउंट करून. ओके. कथा वर्क आणि एम्ब्रॉयडरी वर्क एवढं भारी आहे. इकडे हे पॅटर्न्स पण आहेत.
काट फुल क्रेझी आहे भाई. ह्याची प्रिंट बघा आणि ह्याच्यामध्ये हे सगळे कलर्स पण आहेत. हा पण क्रेझी वाटतोय लाल. फुल क्रेझी. ह्याची कॉस्टिंग आहे ही बघा. दिसेल चांगली. 2 कलर आहे त्याच्यात. सही आहे. हे बनारसी झाल फुल क्रेझी आहे. ही आहे पश्मिना काश्मीरी सिल्क. आहे लिनन सिल्क बॉर्डर मध्ये. बॉर्डर लेस आहे वरती. हे अशा पॅटर्न मध्ये. एक से एक पैठणीच आहे तिकडे. मम्मीला खरंच घेऊन आलो पाहिजे होतं इकडे. या वेगळ्या टाईपच्या, तिथे नाव वरती लिहिलं नाहीये, बट या आहे मुगा कॉटन ट्री. मी तर माझ्या मम्मीला आणलं नाही. तुम्ही तुमच्या मम्मीला नक्कीच घेऊन या एक्झिबिशन मध्ये बाई. इकडे पण फुल क्रेझी. जरा वेगळ्या टाईपच्या दिसतात. योगिता. मोठं आहे. कत्ता वर्क साडीज आहे तिकडे. सगळे आपापले कामं करतायत बाई. त्यानंतर इकडे पण आहे पूर्ण. जेवढ्या डिझाईन बघू तेवढ्या डिझाईन कमीच आहेत. इकडे पण हे बघा पूर्ण करतायत भाई. फुल क्रेझी आहे. मम्मीला आणलं असतं तर मम्मीने पद्धतशीर फाडलं असतं मला इकडे. रॉ मँगो साडीज आहेत. आता माहिती नाही हा कोणता टाईप आहे, बट खूप साड्या आहेत भाई. संपत नाही हे एक्झिबिशन. फुल क्रेझी. या अशा साड्या पण आहेत डेमो मध्ये लावलेल्या दीदींवरती. त्यानंतर इथे चायना चोली काइंड ऑफ आहे. हे तुम्हाला दादरला पण भेटून जाईल. बट इकडे यांचं पूर्ण वर्कवालं आहे पैठणीमध्ये. पैठणी. ह्या लोकांनी कुर्ते पण ठेवले पाहिजे होते आपले पोरांचे. फेटे वगैरे आम्ही घेतले असते ना भाई. म्हणजे ही वाली भाई क्रेझी आहे ना पैठणी भाई. त्याची प्राइस बघा 5850. सही आहे. हा पॅटर्न जुना जरी झाला असेल ना तरी सगळ्यांच्या मनात आहे. कळलं का. क्रेझी कलर आहे. क्रेझी. हा आपला कोळीनबाईचा कलर वाटतो. फुल पद्धतशीर. 10,000ची त्याची ओरिजिनल प्राइस आहे, बट ती भेटते आपल्याला 6,000 रुपयाला. फुल क्रेझी. फुल. मी घाबरलो ना. मला वाटलं मला बोलतायत काय. ते पाईप्स वरती बोलत होते भाई. हा पॅटर्न बघा ना. फुल एकदम कोळी कलर हा भाई. पद्धतशीर कोळी कलर आहे हा. फुल कोळी बाई. सगळ्यांचे सेम आहेत. भारी आहे. इकडे डिझायनर आहे. डिझायनर बॉर्डर. काम. महाराणी पैठणी बघितलीच पाहिजे. महाराणी नाही बघितलं तर काय बघितलं. फुल क्रेझी. सोबर आणि सिम्पल. आणि यांच्याकडे यांचे कलर्स पण आहेत. महाराणी नाही बघितली तर काय बघितलं. आणि ह्याची कॉस्टिंग आहे 7,500 रुपये. म्हणजे 7,250. बट ती भेटते 5,850 ला महाराणी.
हे यांचं एक्झिबिशन चालू झालेलं आहे आजपासून 8 तारीख 9 तारीख आणि 10 मेला वाशीला सिडको एक्झिबिशन हॉलमध्ये. ते क्लच सुद्धा अवेलेबल आहेत आणि इकडे सुद्धा आहेत हे पॅटर्न्स मध्ये. यांच्याकडे क्लच सुद्धा आहेत तेही पैठणी पॅटर्न्स मध्ये. हे पण आहे ब्लाऊज वाला काहीतरी समथिंग. ते घागरा चोली लेंगा लेंगा हे बघा असा वाला लेंगा जिथे आम्ही तुम्हाला दाखवलेलं ना तिथे तो लेंगा. गोष्टीसाठी मी इकडे आलेलो ती गोष्ट माझ्या समोर आहे म्हणजे की जॅकेट. ह्या लोकांनी डिसअपॉइंटमेंट नाही केले भाई. आहेत सही आहेत सही आहेत. फुल क्रेज. हे बघा अशा साड्या पण आहेत. बांधणीच्या साड्या पण भेटून जातील तुम्हाला इथे. थांब एक मिनिट. काका पण आपल्या बायकोसाठी आलेत घ्यायला. पूर्ण असं एक्झिबिशन हॉल आहे. इथून एंट्री आहे. हे पूर्ण फिरून झाल्यानंतर तिकडे बिलिंग काउंटर पण आहे तिथे. तर मंडळी ह्याचप्रमाणे तुम्ही पूर्ण व्लॉग बघितलं असेल आणि यांचे कलेक्शन पण भाई एवढे भारी होते ना. म्हणजे मी माझ्या आयुष्यामध्ये कधीच एवढे नावं बघितले नव्हते आणि एवढे पॅटर्न बघितले नव्हते ते की मी इकडे बघितलेत. खूप मजा आली. इकडे खूप मुमेंट कॅप्चर केले. थोडं कॉस्टली आहे बट पैठणी त्या आहे रेंजमध्येच भेटते. कारण की जरी तुम्ही बाहेर गेलात ना तेवढीच कॉस्टिंग भेटणार आहे. बट इकडे थोडीशी बोलतो डिस्काउंट करून भेटलेलंच आहे. तर नक्कीच इकडे व्हिजिट करा वाशीला. आणि हा एक्झिबिशन चालू आहे 8, 9, 10 मे रोजी. आणि सकाळी 11 वाजल्यापासून ते रात्री 9 वाजेपर्यंत सिडको एक्झिबिशन हॉल वाशीला. आणि वाशी स्टेशनपासून अगदी 5 मिनिटाच्या अंतरावरती आहे. त्याचा ॲड्रेस वगैरे पूर्ण डिस्क्रिप्शनमध्ये दिला आहे. तरी तुम्हाला काही वाटत असेल काही क्वेरीज असतील तर मला तुम्ही इंस्टाग्रामवर जाऊन DM करता. मी लगेच तुम्हाला रिप्लाय देईल तिकडेही डी अनिकेत करला. आणि ह्याची डिस्क्रिप्शनमध्ये पूर्ण लिंक दिलेली आहे. तर मग बघूया की असंच नवीन ब्लॉगमध्ये आपण कुठे जाणार आहोत कसं काय करणार आहोत. त्यासाठी AK ब्लॉगला जाऊन सबस्क्राईब करा. तुमच्या फॅमिली फ्रेंड्सला पाठवा आणि हाईप करायला विसरू नका. आणि तुमच्या मित्रांना पाठवा आणि मम्मीला सुद्धा पाठवा. आणि नक्कीच इकडे मदर्स डेच्या वेळेस नक्कीच या मम्मीला घेऊन. मम्मी पद्धतशीर खुश होणार आहे तुमची. चला तर